नागपूरमध्ये संजय राऊत हे रामनगरच्या राम मंदिरामध्ये दाखल झालेले आहे। राम मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत त्यांचा संवाद सुरू आहे। राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना ते पत्र देणार आहेत। आगामी सभेच्या तयारीचा आणि नियोजनाचा आढावा ते घेणार आहेत। राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांना राम मंदिरातील रामरक्षा पठणासंदर्भात पत्र दिलं जाणार आहे। खासदार संजय राऊत हे सध्या नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि राम मंदिरामध्ये जाऊन संजय राऊत यांनी दर्शन देखील घेतलेलं आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अमर, आपण पाहतोय संजय राऊत सध्या नागपूरमध्ये दाखल झालेत आणि राम मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन देखील घेतलंय। अंबादास दानवे देखील त्यांच्या सोबत आहेत। काय अपडेट्स आहेत? खरं तर संजय राऊत जे ते कालपासूनच नागपुरात मुक्कामी आहे। काल आल्यानंतरही त्यांनी रामनगर येथील राम मंदिरात पाहणी केली होती। तिथे श्रीरामाचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर रामनगर याच परिसरामध्ये आपण रामरक्षा पठण करणार असल्याचं त्यांनी जवळपास निश्चित केलं होतं आणि त्या दृष्टीने परवानगी घ्यायला मंदिर ट्रस्टकडून आणि इतर काही परवानग्या घेण्याच्या दृष्टीने त्यांनी आता पावलं उचललेले आहेत आणि आता राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी स्वतः संवाद साधलाय आणि परवानगीच्या दृष्टीने चर्चा सुद्धा सुरू आहे। राम मंदिर जे रामनगर राम मंदिर ट्रस्टचे काही पदाधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली। रामरक्षा पठण जे आहे ते राम मंदिरात येईल आणि त्याच्या बाहेर एक सभा होईल, त्या दृष्टीने ही संपूर्ण तयारी करा आणि त्याकरता सभास्थळ जे राहील तेव्हा तिथून संवाद साधतील उद्धव ठाकरे। त्याच्याकरता रस्त्यावर कुठे नेमका स्टेज राहील, व्यासपीठ राहील या दृष्टीने त्यांची संपूर्ण परिसराची पाहणी सुरू आहे, निरीक्षण सुरू आहे आणि नेमका कुठे सभा घेऊ शकता आणि व्यासपीठ कसं राहील आणि कोणत्या दिशेने राहील याची संपूर्ण माहिती पूर्ण जाणून घेत आहे। यावेळेला राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि आता संजय राऊत आणि त्याच्यावर दानवे सुद्धा आहे आणि संपूर्ण परिसराची राम मंदिरातलं दर्शन घेऊन झाल्यानंतर परिसराची ती पाहणी करून नेमका व्यासपीठ कुठे राहील याकरता प्रयत्न आहे। निश्चितच आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सविस्तर माहिती घेण्यासाठी संजय राऊत तिथे पोहोचले। धन्यवाद अमर या माहितीसाठी।